भीषण पाणी टंचाई काळात शासनानं बोरवेल अधिग्रहण करून गावाला पाणी पुरवलं। मात्र सरकारी कामाच्या दिरंगाईनं बोरवेल अधिग्रहणाचं अनुदान मिळवण्यासाठी गरीब शेतकऱ्याला सरकारी दप्तराचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचा प्रकार हा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मण शेवगे या गावात घडलाय। अखेर त्या शेतकऱ्यांनी जी हेल्पलाईनकडे तक्रार केली। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील हे आहे ब्राह्मण शेवगे गाव। गावाची लोकसंख्या जवळपास 4,500। मागील वर्षी गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता। अगदी डिसेंबर पासूनच गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती। 10 किलोमीटरच्या परिसरात कुठल्याही विहिरीला पाणी नव्हतं। मात्र गावातील बाबू चव्हाण या गरीब शेतकऱ्याच्या शेतातील बोरवेलला मुबलक पाणी होतं। गावची पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासनानं त्यांची बोरवेल अधिग्रहित केली। त्या मोबदल्यात चव्हाण यांना प्रतिदिन 450 रुपये अनुदान देण्यात आलं। तसा आदेशही चाळीसगावच्या तहसीलदारानं त्यांना दिला। फेब्रुवारी 2016 ते जून 2016 पर्यंत चव्हाण यांच्या विहिरीवरून पाणी पुरवठा करण्यात आला। स्वतःचं नुकसान करून चव्हाण यांनी गावाला पाणी पुरवठा केला। मात्र अतिवापर आणि नंतर झालेल्या पावसामुळे त्यांचा बोरवेल बुजला। जलपरी तसंच पाईपलाईनही बुजली। अनुदानाचे पैसे आल्यावर ती दुरुस्त करून शेतीला पाणी देता येईल या आशेपोटी बाबू चव्हाण यांनी चाळीसगाव तहसील आणि पंचायत समिती कार्यालयाच्या खेटा मारणं सुरू केलं। मुळात अशिक्षित असलेल्या बाबू चव्हाण यांना सरकारी बाबू उडवाउडवीची उत्तर देऊन त्यांची बोळवण करत होते। वेळेत अनुदानाचे पैसे न मिळाल्यानं बाबू चव्हाण यांना बोरवेल दुरुस्त करता आली नाही। त्यामुळे पाणी असूनही त्यांचं कपाशीचं पीक करपून गेलं। रोज सरकार दप्तरी चक्रा सुरू होत्या, पण अनुदान काही मिळत नव्हतं। अखेर वैतागून त्यांच्या मुलानं जी हेल्पलाईनला कॉल केला। पाणी द्या बाब्यासाठी आम्ही पाणी दिलो, तर त्यांना कमीत कमी 4, 4.5, 5 महिन्याच्या वरती पाणी पाजलो। तर ते सांगायचे महिन्याचे महिने पेमेंट काढू म्हणे। महिन्याचे महिने पेमेंट सुद्धा नाही काढले ते, आणि ते सांगायचे की संपूर्ण आपले पाणी बंद झालं का म्हणे, मग पैसे देऊन टाकू म्हणते, मग तुम्हाला सगळे पैसे दिले असते मग असे सांगायचे ते। मग आम्ही गेलो त्यांच्याकडं, तहसीलदारकडे गेलो, BDOकडे गेलो, ग्रामसेवककडे गेलो। ते सांगायचे वरून पैसे नाही। जी हेल्पलाईनच्या टीमनं बाबू चव्हाण यांची भेट घेतली। टंचाईच्या काळात चव्हाणांच्याच बोरवेलनं गावाची तहान भागवल्याचं ग्रामस्थही सांगत होते। डेप्युटी सरपंच आम्ही सर्व गेलो बाबू शेगांच्या शेतात, पाणी देत नव्हते प्यायला। त्यांनी त्याची बागायत संपवली। तर आम्ही सर्वांनी सांगल्यामुळे त्यांनी पाणी दिलं। बिचाऱ्याने उंडाळी बागायत केली नाही। तर मे मध्ये कपाशी लागणार होती, ती पण लावली नाही। जूनपर्यंत पाणी दिलं आमच्या गावाला त्यांनी। तर पाणीचा फायदा भरपूर झाला गावाला। विहीर तात्पुरता पाणी पुरवठा म्हणून गावाला उपलब्ध झाला। त्याच्यामुळे 8 दिवसांनी का होईना आमच्या गावाला पाणी मिळायला लागलं। पाणी मिळत असताना त्यांनी बिचाऱ्यांनी त्यांचे स्वतःचे उत्पन्न न घेता गावाला पाणी दिलं। पाणी दिल्यामुळे आमचा प्रश्न तात्पुरता का होईना तो मिटला। चव्हाण आणि ग्रामस्थांकडे चौकशी केल्यानंतर जी हेल्पलाईनच्या टीमनं चाळीसगाव पंचायत समितीचं कार्यालय गाठलं। गटविकास अधिकारी अनिल राणे यांची भेट घेतली। चव्हाण यांना अनुदान का मिळालं नाही याचा जाब विचारला। राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करून माहिती घेतली। विहीर अधिग्रहणाचे अनुदान मागणी करण्याचं काम सिंचन विभागाच्या मोरेंकडे होतं। ते नेमके सुट्टीवर होते। मात्र सहाय्यक गटविकास अधिकारी बागुल यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधून चाळीसगावची अनुदान मागणी झाल्याची खातरजमा केली। येत्या 8 दिवसात चाळीसगावच्या पंचायत समितीच्या खात्यात अनुदानाची रक्कम प्राप्त होणार असल्यानं बाबू चव्हाण यांचा अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। त्यांची विहीर अधिग्रहण केलेली होती। तर विहीर अधिग्रहणाचा जो काही निधी येतो, तर तो निधी आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळे आपण जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे त्याची मागणी केलेली आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे आता जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत जिल्हा परिषदेला ग्रामीण पाणी पुरवठ्याला, तर त्यांचं म्हणणं आहे की निधी उपलब्ध होताच येत्या 15 दिवसाच्या आत आम्ही तो फंड्स अवेलेबल पंचायत समितीला करून देऊ। आणि आमच्याकडे तो फंड्स आल्यानंतर आम्ही ताबडतोब दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांची जी काही रक्कम आहे ती देण्यात येईल। गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी बाबूंनी चव्हाण यांच्या अनुदानाचं घोंगडं भिजत ठेवलं होतं। त्यामुळे गरीब शेतकऱ्याचं नाहक नुकसान झालं। जी हेल्पलाईनच्या दणक्यानं सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आणि अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला। मात्र हा लढा इथेच संपला नाही। चव्हाणांना प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे। निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, चाळीसगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।